भाकरी द्यायची मी इथं उठून काय भाकरी बसताना काय खायची ती भाकरी म्हणजे हयचे बैल होते आणि बैलांका इथून ती खाऊ द्यायची काय भाकरी बिकरी केल्यानंतर सगळा बघून तुमका जुनी आठवण येत असतात. चिर होत चुलीला चिर घ्या चिऱ्याची चूल घातली इथं भ्या बी काय नाही आम्हाला 3 वर्ष आम्ही का नाही तिने टाळ तोडला त्याच्या तडक्या बांधल्या तेल लावले भरायचा आधी पाणी असं लावून घ्यायचं पाणी निघूसाठी आणि असं अल्लादीवर उचलायचं असं धरून दुसरीकडे असं वीट तयार झाली तयार झाली. बघूनच आता तुमका बघू चांगला वाटता बाबा इस्पैस पण जेव्हाकडे काय नव्हता तेव्हा तुम्ही हय राहू घे ना म्हणजे लय मोठी गोष्ट. बरोबर 4ला जेवण करायचे 4ला भाकरी करायची उन्हाळ्यात बसायचं आणि एकदम गार होत ते बघ पत्र्याखाली काय राहणार उन्हाळ्यात. चारी साठी नळेच आहेत ना. अच्छा आम्हाला कसं ते उसाचा छंद होता म्हणून आम्ही आलो. मूळ गाव कोणतं? मूळ गाव पाटपणा. हाणूक नाही तुम्ही? नाही बनवल्या तशी जर आपल्या कोपऱ्यातली बनवली तर 1 नंबर आले ते पण ह्यातली ती जरा खसखशीत जमीन. मंडळी नमस्कार, SM मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणखी एक अशा व्हिडिओ स्वागत आहे. मंडळी बरेच जण म्हणतात की भाऊ तू कोल्हापुरात असं काय, कारण माझे जे आता व्हिडिओ असतात ना ते कोल्हापुरी टाईपचे रेसिपीचे पद्धत असतात आणि मी पाटील काकीकडे जातोय ते व्हिडिओ बनवू, त्याच्यामुळे सगळे विचारत असतात तू कोल्हापुरात असं काय कोल्हापुरात असं काय. तर तसं काही मी कोल्हापुरात नाही, मी आमच्याच गावात असं आहे. विषय लो की पाटील काका आणि पाटील काकी खरं होतं. तर पाटील काकी खरवतात आमच्या वाड्याकडे 10 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आणि घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावरती. जर फास्ट चालला दिलास तर 15 मिनिटं लागतात आणि सावकाशीला असतं 20 मिनिटं लागतात. तर आणि मस्तपैकी असं निसर्गरम्य वातावरणात त्यांनी घर बांधलेला आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास ते इकडे का आलेत. माका बऱ्याच जणांनी असे कमेंट केले नाही की ते मूळ घर सोडून म्हणजे कोल्हापूर सोडून म्हणा कुठच्या असं तर राधानगरी सोडून इकडे कोकणात का आले आणि कधी येले संपूर्ण व्हिडिओ बनव आणि त्यांचं जो मातीचा पूर्ण घर आहे ना तर आपण एकदा दाखव. मग आजच्या व्हिडिओ तुमका या सगळा बघू भेटेला. तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि आता माझ्यासोबत दत्तुआ, समर्था आणि पाटील काकांचो नातुआ श्रेयांश ते बघा समोरच. आता शाळेतनं सुटल्यात, आमच्याकडे 5 मिनिटं थांबले आणि आम्ही आता घरात जातो. म्हटलं थांब मी पण येत आहे ना, तर मग आमच्यासोबतच चल. आणि तुमका सांगितल्याप्रमाणे 20 मिनिटं लागतात चालत जाऊ. काय रे या पाणी या आता लयच पाणी आहे. तोडे बघ. चला फायनली आम्ही पाटीलकांच्या घराकडे गेला. बघा पूर्ण चारीसाठी ऊस आहे, निसर्गरम्य असं वातावरण. इकडे काही जास्त गाडी पण येत नाही, चालतच यायचं लागतं तुमका. आहे ना जाय ताकद ती ताकद पपईच होते बघा, पपईची झाडा. मग पायबुडी बघ घे. पाऊस इलो उचलू काय ना काय घे या उचल तीळ असते पांढरे तीळ. तरी दबट ते तीळ दबट आहे तर अगं वाळाय नाही वाळतील का काका ते अराडे आज काय रेसिपी बनवून नाही मी. घर बघा मस्त आता पूर्ण मातीचा. काका थंय बसल्यात. काका आज काय मी रेसिपी बनवून केली नाही, मी फक्त तुमची माहिती घेऊ केलंय की बरेच जणांचे कमेंट येत होते युट्यूबला की नक्की काका खायचे आणि जर म्हणजे बऱ्याच जणांना जसा समजला की कोकणातले म्हणजे घाटावरून ते इकडे का येईल जरा संपूर्ण एक व्हिडिओ बनवून पाठव. मग त्याच्यासाठी मी आता येईल. तुमचं आधी मला नाव सांगा. माझं सीताराम नाव सीताराम पांडुरंग पाटील. पाटील. आणि इकडे कोकणात यायचं कारण कोकणात काय उत्साहासाठी जाणार. ऊसासाठी आम्ही बरेच जण आलता. आम्ही 3 मित्र आलता पाणी नाही आणि आमच्याकडे काय आमची जमीन खूप आहे खरं एवढं पाणी जास्त नाही.
थोडा थोडा ऊस होतो. अच्छा. आम्हाला कसं ते ऊसाचा छंद होता म्हणून आम्ही आलो. मूळ गाव कोणतं? मूळ गाव पाटपन्हाळा आमचा, राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळा. पाटपन्हाळा म्हणजे राधानगरीच, तलाठी राधानगरीचा आणि आमचा एकच. मग तिकडे ह्या बनवायचे ऊस करायचे ना तुम्ही? ऊस करायचे पण एवढं नाही, कोणातरी 10 टन 20 टन असं, एवढं जास्त नाही, अर्धा एकर असं. हा असंच अर्धा एकर. आता इकडे कोकणात येऊन किती वर्ष आली? मला आता 26वं वर्ष आहे कोकणात. हा. मग मी काय म्हणतोय की कोकणात यायचा निर्णय कधी घेतलास तुम्ही? आम्ही त्याला बरेच दिवस झाले. मी 17 वर्षे खाली काढले करंजा आणि इथं जवळजवळ 13 वर्ष असेल, 12 वर्ष कोकणात. एक कागलचा होता आणि एक राधानगरीचा पोरगा आणि मी. अच्छा, म्हणजे तुम्ही 3 जण येला? 3 आल्यानंतर परत आमच्या संग 6 जण आली आमच्या गावातली. अच्छा, विचार पहिले इलाज ते काय करंजात दिला? करंजात आला. करंजात किती वर्ष राहिला? तिथं साकेडी जवळ 3 वर्ष राहिला. म्हणजे ही नदी आणि ती नदीचा तिट्टा आहे ना तिथं. मग तिथून मी देवळाकडे जवळ किती वर्ष आम्ही राहिलो? 7-8 वर्ष देवळाकडे ऊस केला. साकेडीच्या? करंजाच्या. अच्छा. आणि तिथं पाणी कमी पडायला लागलं, ती काय काढून घेत नव्हती. मग ती किती वर्ष करायचं तेवढं कर, पण ते पाणी कमी पडायला लागलं. मग तिथून आला वाघिरीला गेलो, पण मला तिकडलं जमना वाघिरीचं. त्या माणसांचं नाही या माणसांचं जमना. 1 वर्ष वाघिरी काढलं, माझं रान घेतल्यानं मी एका मित्राला भाऊ तुला दिलं आणि मग हे सावकाराचं रान बघाय म्हणून आलं. तर लांबवर होतं, हे रान पसंत केलं. हाय कधी इलास? ते आता 13वं वर्ष. 13व्या वर्ष. मग सावकारांच्याकडे पण 5 जण माणसं येऊन गेले, पण त्याने द्या नाही. ते बघायचं माणूस हे बाबा करणार किंवा नाही. मग त्याने मला ते उभा राहून जिथं ह्या आपल्या 100 जवळच निर्णय बिंदास करायचं म्हणून. मग त्यापासून मी 13 वर्ष डायरेक्ट खाईल. आणि जागा पण तुमका आवडली? जागा मी पहिल्यांदा केलता की नंदूंनी मी केलता की. म्हणजे याच्या अगोदर करंजात राहून हाय केला? आणि इथला प्लॉट केलता. त्याच्यामुळे तुमका ही जागा माहिती होती मला सगळं. आणि केलं आम्ही 3 वर्षे. गाडी बैल होती त्याला, माशीतनं मधनं यायचं आम्ही सती करून. बैल किती होते? बैल दांडगी होती मोठी. ऊसाचं काम सगळं बैलांनी, ट्रॅक्टर आम्ही घेतलं नव्हतं मोठा, पण फोडणी बिडणी खोडवा काढायचे बैलांनाच काढायचं. मग बैल विकलास कधी? मग बैल ते नंतर इकडं 2-3 वर्ष बघितलं, पण ते हिशोब लागन. त्याला गडी पाहिजे, हे पाहिजे. आणि पाटी माहिती आहे पातीचं काय, आम्हाला वैरण भरपूर निघायची, पण वर्षभर फुकट बैल बाळगायचे. 15 दिवसाचं काम आणि तरव्याचं 15 दिवस. बाकी कशाला बैल वापरणार? बोलवायची भरी भरीला करते, आम्ही जात नव्हता. मग ते मोडून टाकलं आम्ही. मग त्यापासून मग सुरळीत लागलं आपल्या इथं. अच्छा. आणि ह्या घर आहे जेव्हा तुम्ही येलास तेव्हा तुमचा विचार नक्की काय येईल की बाबा हे एवढं बाबा आपण एक छोटस कच्च्या विटा, मातीच्या विटा बनवायच्या. मग आम्ही काय यात सगळा पूर्ण ऊस लावलता. मग त्या ऊसाच्या सरीवरने अशा विटा घालीत गेला. माती अशी कालवायची. तुम्ही कसं त्या गणपतीला कालवता त्या पद्धतीने. आणि त्या विटा घातल्या आणि पाऊस लय त्या वर्षी जास्त पडला, तरी पण ती विटा विरगळल्या नाही, चांगल्या राहिल्या. मग त्या 2 दिवसात आम्ही त्याचं ते पूर्ण विटा आमचं आम्हीच रचलं. मी असं ऐकलं की म्हणजे 1-1.5 दिवसात तुम्ही पूर्ण? 1-1.5 दिवसातच की. नंतर मग मागणं वाढवलं, पण हे 1.5 दिवसातच आतलं काम केलं. राहायपुरतं तरी आपल्या या पळ्या नंतर काढले आम्ही, जसं जमल तसं. 1.5 दिवसातच ते रचलं. तू का तुम्ही जेव्हा किती लोक होता तुम्ही हैराऊ गेलास तेव्हा? 2घच आम्ही. मग तुका भीती नाही वाटली? नाही भीती काय राहून गेलेलो होतो. राहून गेलेलो तसं नाही, कारण तसं बघितलंस ना तर आजूबाजू पूर्ण जंगल आहे. जंगल आहे, कोणच नाही. आधी पण आम्ही इथे यायच्या आधी पण 2 वर्ष केले नाही, 3 वर्ष आम्ही ऊस. शंकर होता तेव्हा. अहो ऊस करूचा वेगळा आणि कायमस्वरूपी हे राहू घेऊची गोष्ट वेगळी. पण मनात असा इल्ला नाही बाबा जनावर असं काय वातावरण आहे. पहिल्या आम्ही का सोडून गेलो रान माहिती आहे ती काय आमच्याकडे काढून घेतली. दिवसाची पण डुकरं ठेवायची नाही. अच्छा, मग तसा इकडे डुकरा बिकरा एवढी नाही? आता नाही, त्यावेळेला दिवसभर मोडायची दिवसाची. मग ते कंटाळावणी गेला आम्ही. त्यावेळी लाईट नव्हती इथं, काहीच नव्हतं, अंधारात राहायचं. मग ही लाईट गेली कधी? लाईट आम्ही त्याच्या अगोदर
मावेकरांच्यातनं 2 वर्ष होत्या. मग नंतर आम्ही कसं केलं, मावेकरांच्या 2 वर्ष आणली. मग परत मग हरिभाऊकडनं 2 वर्ष आलं. मग 3ऱ्या वर्ष 5व्याला आम्ही पंप बसवला. मग तिथनंच आता लाईट आली. अच्छा, मग बरं झाला. त्यामुळे सोप्या झाला लाईट नाही तर किती वर्ष लाईटी बिना काढलास? तरी 4 वर्ष काढली. 5व्या वर्षी लाईट आली आपली. बरे राहुलास 5 वर्ष बिना लाईट. लाईट आणली त्याची आम्ही, पण ते कसं पावसाबिसात बंद पडायचं. बरोबर, कारण दुसऱ्या झाडावर वायरी घ्यायचे ते. लोकांची गुरं किंवा माणसं येणार, ते अगदी वरनं झाडावून आणली ती. मी काय म्हणतोय, ह्या जेव्हा घर तुम्ही असं बांधलं असं आतमध्ये काय पूर्ण विटा चिखलावर ते विटा घालू. हे त्यात विटा आहे. मग आपण कसं सिमेंट किंवा हे करतो तसा एक चिखल लावायचा आणि त्याच्यावर वीट बसवी जायची. मी आलो दिल्या, तिने रस्त्यात गेले, माती मी आम्ही 1.5 दिवसात हे पूर्ण केलं. म्हणजे तू फक्त माती लावत गेलो? मी माती नाही, तीच लावायची, मी आणून द्यायची. चिखल केलेला कमी भरून काय आणून द्यायची, मी फाटीत नाही फाटी भरून आणून द्यायची ते चिखल करून. भारी वाटतं. पण तिने रचित पण ही माती पहिली पूर्ण ह्या करूची लागतं ना, आधी आपण कालवली. तुम्ही गणपतीची कालीची स्वतः एक जीव करूच लागतं. एक जीव केला. माती आणल्यात कुठून मग? नाही, यातनं तशी आम्ही हे केलं. ही आपलीच यातलीच माती वापरली. एवढं हे करून आणलं. इटाळ आम्ही करून आणलं. हाय अच्छा ते पिक्चर बघायचं असलं तर आहे माझ्याकडे. हा दाखवा बघूया. आलो इथं. काय हे असं भरायचं, हे असं चिखल भरायचा. आधी पाणी असं लावून घ्यायचं. पाणी निघूसाठी. आणि ते असं अल्लादी वर उचलायचं असं धरून दुसरीकडे असं. वीट तयार झाली. मग वीट तयार झाली मातीची. तशी ही वीट तयार केला तुम्ही? म्हणजे विटा हाणूक नाही तुम्ही? नाही, स्वतः बनवल्या. तशी जर आपल्या कोपऱ्यातली बनवली तर 1 नंबर आले ते. पण ह्यातली ती जरा खसखशीत जी म्हणजे चिकट नाही, कोपऱ्यातली पाहिजे. लय भारी आले. मग तुम्ही कुठच्या हीच माती घेतला? खसखशी कडून उकरून ते काढून करायचं, पाणी घालायचं, कोऱ्यानं परतायची. आणि ऊस लावला ते लावणीवर सरावणे घालायचं. तर बघा, ह्यो विटांचा साचा जो त्यांनी स्वतः बनवल्याने याच्यात माती टाकल्याने काय ती सुकत ठेवायची लागते ना? ती काय 15 दिवस राहिलं तरी चालतंय. महिनाभर पण त्या वर्षी जास्त पाऊस पडला तरी पण हे काय भाजूचे लागतात? कच्च्या विटवर केले. तशीच विट उचलून चिखल लावून बांधकाम केले. चिखल लावा. चला घरात एंट्री करूया. हे सगळे गेम खेळतात. दत्त्या, मोबाईल जरा बाजूक ठेव. दत्तू आणि समर्थ 8 दिवसांनी एकदा येतात खेळू. त्याचा मित्र राहतो. आधी घर बघा तुम्ही, ही भांडी कशी लावलेली आहेत बघा, कशी रचलेली आहेत. या सगळा बघून तुमका जुनी आठवण येत असतात. चिर होत चुलीला चिऱ्याची चूल घातली बनवली ते. मग आता ही करूळवरनं मला एवढी हे शिगडीवाणी करून दिली. अच्छा, म्हणजे कायमस्वरूपी लोखंडी करून वेल्डिंग करून दिली. आता ही चिऱ्याची होती. मग चिऱ्याची काय होतं, चिरं फुटायचं सारखं तापून. मग म्हणलं आता ही करूया आपण. म्हणजे याची लोखंडी आहे ते. आम्हाला काय गॅस नाही, काय नाही. ही खिडकी आहे ना? खिडकी आहे. इकडे देवदेवी ठेवल्या, इटा घालताना ठेवले ते. मी म्हटलं धूर जायला, धूर जाऊसाठी होय. फक्त यांनी फत्रे वापरल्यानी पत्रच आहे शॉर्टकट मध्ये, कारण तेव्हा कधी घर पुरा होता असं झालं. पावसाचा तर तुमचा असाच पाऊस होता. बाकी पूर्ण मातीचा. आणि भारी नळे वापरलास ना? ती नळ वापरल्या थोडं कुठं आणून. बरोबर. म्हणजे सांगड घातलेली आहे. आणि बैल काय होते म्हणा तुझे? बैल ह्या पडवीला बांधायचे होते. आणि इथून खिडकीत ना तू भाकरी द्यायची अशी का नाही, ते कशी करायला लावलं का नाही, का आरडायला लागलं. मी तर भाकरी करताना अशी भाकरी दिली का नाही, खायची भाकरी ते. काढून घेत असं येता नाही ना, पडतंय ते नुसतं अडकलंय ते. अशी भाकरी द्यायची मी तर उठून का नाही, भाकरी बसताना काय खायची ती भाकरी. म्हणजे हे बैल होते. बैल आणि बैलांका इथून ती खाऊ द्यायची, काय भाकरी बिकरी केल्यानंतर ती आरडा हंबरायला लागायचं. भाकरी तवा वाजला, भाकरी भारी वाटतं बघे. द्या लागायची भाकरी. वारो पण येतात थोडं. आणि एवढं पीठ दिलं तरी खायची. मग नळे कधी घातला? नळे लगेचच घातलं. मग सुरुवात ते घर बांधून त्याचं पडवी एक घालायचं. हे नळे कुठे भेटले तुमका? हरिभाऊचेत आणलं. त्यांच्या घराचे. घराकडनं आणलं. मजुरांच्यात. आता तसा बघितलं असतं नळ्याचा काही बघूकच भेटत नाही. पण आम्ही आणलं ते जाऊन कुठं. भारी वाटतं पण नळ्याचा. नाही, वादळा बिदळा भरे उडणार नाही ते. कारण पूर्ण वारं जातं ना त्याच्यात ना, उन्हाळ्यात कौला सारख्या ना. गरम होत नाही उन्हाळ्यात. उन्हाळ्यात बसायला आणि एकदम गार होतं ते बघ.
पत्र्याखाली काय राहणार उन्हाळ्यात? चारी साईड नळ येतात ना? होय नाही, त्याला नाही इकडे पत्रा घातला फक्त नळ काढलं नळ होतं तिकडे पण काढून टाकले. अच्छा, ऊन मस्त पडला. हे आम्ही आल्यावर माड बीड लिंब बिंब झाड आम्ही केले ते सगळे. मी ऐकलं तुम्ही 1500 केळी पण लावलेला. लावलं किती सगळं पाठीमागचं एक 45 किलोचा घड झालता. मग एक घोड पण ऐकला नाही. 200 घड ह्या दिवसात पिकलं. फुकट कोणी न्या म्हटलं तरी नेल नाही. मग मी 2-4 इथं आणून ठेवलं. ते केळी पण फुकट नाही आणि तोडलंच नाही. तेवढं तसंच कुसून पाकऱ्या बिकऱ्याने खाऊन गेलं. हे जवळजवळ असं अर्धा एकर रान केळाचं होतं. हा. लई केळी आल्या त्या. मग कशी 5 रुपये किलो मागायले. म्हणलो लोक नेऊन खावतात नाही तर पक्षी खावायचे पण हेच नाही आता द्यायचं नाही. 5 हो, हे यासाठी परत नळ येते बघ. त्या साईडने नळ थोडं थोडे नळ काढून टाकतास ना तुम्ही? पत्रे इले काय? पत्र आलं का काढत नाही मी. आणता कुठलं मी होती आणि तरी आणलं जाऊ दे. हा. हळूहळूच्यात नाही अच्छा. जाऊन आणता काढून टाकत नाही फुटते ते. बिंदू उडी घालतात म्हणून. तर आता ऊस किती एकरला? आमचा 4 एकरला आहे. हे 4 किलो 5-5.5 एकर रान. 5.5 एकर 5.5 एकरला. पहिली अशी लेवल होती ऊसाक? लेवल नव्हते असंच राहतं. आम्ही केल्या. आले JCB घातला त्याच्यावर. JCB घालून केला त्याला तुम्ही? ह्यो कोपरा खाली ओढला आणि ते तिकडलं हे गेला. आणि झाडा कसली लावला आंब्या बिंब्याची? आंब्याचे लावल्या चिकू लावल्या सगळे लावल्या त्याने काय तुमका सगळं परिसर दाखवते मंडळी. अकडे इलास ना तुम्ही कधी एक नंबर वाटता. मी तर फिरतच असतोय. हे सगळे भेंडे लावलेले आहेत. त्यासाठी कामट्याने आहेत. हे माशांचे टोके कुर्ले बिरले पकडूचे खून म्हणतो आम्ही त्याला. आणि दत्त बित्तो ख्या कच येतात नुसते इले काय. आडवं येऊ नको माझ्या कॅमेऱ्याच्या. आणि हय आम्ही थांब रे बॅट मारशील. आणि हय आम्ही जी सगळी रेसिपी आहे ती सगळी हयच करता. काय म्हणतास? गावठी केळी लावलास? हा घे या आता. काय नाही आता ती आता ते खराब नाही होणार आहे. ते आता टाकून देणार. टाकून देणार. पण हे सुकल्यावर होतील ना? सुकल्यावर पण ऊन कुठे लागतंय? लागणार नाही किती हे करू. ऊन आहे इला काय पाऊस येलो? पाऊस येतो केळीच धावतो तुला. गावठी केळीच्या थोडेसे गावठी केळी हा इले थांबा. माझं तिकडे जाताच कधी तुम्ही राधानगरीत? राधानगरीला तुमचे सण बिन काय असे काय नाही? माई आहे शिमग्याला माईला गणपतीला जाता आम्ही. हा पण तेवढेच 1-2 दिवस गेले. काल गेलतो मी. अच्छा. नाही व्हिडिओ काय केलंय माहिती या? बरेच जण विचारू लागले काय तू कोल्हापुरात गेलं काय ही खय. त्याच्यानंतर बरेच जण कमेंट करू लागले. जर कोणाकोणा माहित आहे ना आमच्या गावातला की त्यांची एकदा घर दाखव की कधी इले सगळी माहिती सांग आमका बघू आवडात. त्याच्यासाठी व्हिडिओ म्हटलं चला करूया आता इलंय ना. कारण आता उद्यापासून तुम्ही शेतीच्या कामाला लागशाल. झाड आम्ही माडपिडी करे आल्यावर केले. केवढं माडते नेलं बघ दोन्ही पण. हे आल्यावरच झाडे केले सगळे. आल्यावर झाडे केले. तुला पटना मी एक दोडका झालाय. ऊस संपला. हा ऊस संपला. तिथे एवढा दोडक्याचा गेल झालाय पण धरलेला नाही. ऊस संपला म्हणजे? तुला धावतो जायचं एक दोडक्याचा येईल उन्हाळ्यात. हे लावलास माड? हे काय हे 3 लावलं. 1, 2, 3. मी काल इले ना त्या परत दिवशी काकांचा काम चालू होता माड लावूचा. तर 3 माड हे लावले नी. आणि हे केळी होते सगळे तोडून घातले. हे बघा पुरते आपल्या घरातल्या घरात कोणाला तरी असं तिकडून आणलाय भेंडीत. आणि जरास एवढा हे पूर्ण 4 साईड कशी केळी झाले ना या रांगेत. हो रांगेत. आता हे फक्त गावठी केळी ठेवलास? गावठी तेवढ्याच ठेवलं. आता या गावठी तेवढ्याच ठेवलं. बाकी कट करून टाकलं. पण खरं म्हणशील ते गावठी म्हणजे बारके येतात तेच ना. हे वाढणार नाही. मोठा आहे लय मोठा असते. त्याच्यात बी असता काय? बी असता काय? बी असते त्याच्यात एवढी बी असते. मग ती लोखंडी पट्टी लोखंडी केळी काहीतरी म्हणतात काय? ती पण नाही वेगळीच वेगळी जाता काय? त्यातलं एक मोना मी आणला. सतल्यान आणलेली? तेवढे एवढं 2 आणले. हरिभाऊ निघाला तर मी. मग त्या घराजवळ मला वाटतं 50 घड निघला आता 2 वर्षात त्याचा. आणि ही गेल्या वर्षी लावले आणि एवढं झाल्या. हे आता किती बघ झाले. तुला पाहिजे तर घेऊन लाव. काय मी लय तोडून घातले घेतली. हे पहिल्यातली केळ आपण केलं सुरुवातीची. ही
बरेच जातीचे झाडे केले, निरफणस लावलाय, निरफणस. दादाने वेगळी ती बारकी. मी त्या दिवशी निरफणसाचा फळ पण बघितलेला आहे धरलेला, काय नाही ना? नाही अजून नाही, गेल्या वर्षी लावला ते. हे काय गड तुम्ही मागच्या वादळाने हे अननस. हो त्या दिवशी काढलेलं आहे ना अननस. हे पण एक आहे, एक अजून. हे मात्र बारीक केली एवढी बोटा एवढी. अच्छा, अननस धरून जवळजवळ 7-8 महिने हवे ना हो. दुडकीचा येईल, एकच येईल, तो किती हे झालाय बघ. दोडके धरले तरी अजून नाही धरला त्याला, नुसता बळावला. पूर्ण ऊस खाऊन टाकला ना. ऊस वाढतो ना पण काय कमी पडणार बघणार नाही, त्याला कापून टाकणार नाही, तो पिळून टाकणार. दोडक्या खाता कोणा एवढा. लय लागला तर भयानक. असाच गेल्या वर्षी झाला, लागला नाही, आणि नंतर जे लागला काढून सपना. हे बॉन्ड आहे ना पाहिजे. माका वाटत त्याने मस्करी केल्याने. नाही नेले, या कुठलं तरी नेले, मला माहिती आहे नेले. हे बघा समोर फुला पडान जातात तो. ती फुलं आता त्याची नको नको तोडू नको पाहिजे नाही. हे फणसाचं पण तुम्हीच लावला. इकडे फुलं आहेत किती बरेच. डोंब बघायला त्याचा तुम्ही दाखवून ठेवा काय ते दोघा येतले आणि मासे घेऊन जातले. मी काढून ठेवतो त्याचा, आता नाही काय. काय येते तितकेला आता सर्व झाला सुरुवात करणार. म्हणजे आहे ना आम्ही जाता माशांका, आहे ना असे येतो काकांच्या घराकडनं रात्रीचे. आणि बघा समोर नदी बघा, आहे ना आमका जवळजवळ घराक जाऊ परत 1.5-2 तास लागतात. ही लाईट आणली पंपावरची लाईट ना. हे रताळी लावली, ही रताळीची येले. रताळीची वेल. हो हे रताळीची येल इथे. ही रताळी किती महिन्यानंतर तर ही काय तयार होते. हा रताळ्याची वेल असते. वेलच की तू लावणार आहे, तुला येल देतो काढून पाहिजे चालत, पण आता नको. वाड्याकडे तर लावणार 2 माग करू का रे. चालेल कसं यायला मिळणार पावसाचं कसं. ठीक आहे घेऊन जातोय मग. अच्छा, हा एक कलम यंदा लावलास. कसला कलम या आपले देवगड की वेगवेगळी. वेगळी 5 जातीची 5 आहे. ही अशी सगळी कलमच लावले जातात. ही काय ही गेल्या वर्षी लावल्या, ही गेल्या वर्षीची रोपा. ही घरची कलम आहे. हा एका 5 वर्ष आली. त्याच्यावर आंबा किती आंबा निघाला होता तर त्याला आम्हाला ते समजत नाही. आणि ते एखाद्या पद्धतीने औषध मारायचं. विकत नाही आंबे नाही कशा. 10 विधांची असतात नाही काय सावकरांची. हे इतकं लागलं तर एक आंबा राहणार नाही. हेला मात्र 60-70 आंबा राहिले या कलंबाला. इतकं लावलेलं मी येते तिथे एक होत नाही काय एवढं इतकं होतं. इथंच होतं ते तेवढं झाड. ही कलंबाची झाडं हाणताच काय ना तुम्ही. दादा आणतो आंबे पुसते पाण्यामुळे पुसायला लागले. अच्छा, काढायचे ना आंबे. काढत नाही अशा पुसते ते नाही अजून पक्क व्हाय नाही. हे काय आंबो हे किती आहे हे. मग ते आता पिकणार ना की पुसणार. आता ते काय थोडे दिवस ठेवायचं नाही तर लोणचं घालायचं. हा इथं खोरी बघणार आहे काय खोरी काय टाकणार काय मागे इल्लाव ना. आता काय मासे नसतले. मासे नाही खोरी टाकणार नसतं. छे अरे मागे खोरीचा व्हिडिओ करू गेले मासे पकडतानाच चन्नीच्या. बघितलं असेल, खूप डेंजर. आत खाली उतरणार. पूर्ण 4 एकर मध्ये आहे ना या. 4.5 एकर. काय नसतं लाभतूर आता. नाही काय सोडून आत्ताच मी बांधून गेलो. आताच गेला. हो आत्ताच गेलो. होईती गेलो खोडी काढली. काय आता काय नाही त्याच्यात. कवली सांगते काय. हात घालून बघितलं काय नाही त्याच्यात काय नाही. काय होता रे. तसा हात घालायचा नाही वरनं. कोणतरी घनच बिनच असतात. घनच जाते बाबा. आता येलो पाठी एवढा असतोय बघ. मनकट एवढा घनच मोठे असतात माहिती आहे. आता पाणी मोठं आहे. थांब 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 थांब. हे पाय निसटतात. थांब चल.
आहे ना आता आम्ही रात्रीच्या माशांका अशी उडी बिडी घालून जात. धावा नको धावू नको. आहे ना आम्ही स्टार्ट करतो नदीत जाऊ मासे पकडू. आता लय पाणी आहे लेवलला तिथं वाजता गेला बघा मोठं आहे. नुसतं इलाच तरी एकदम शांत वाटत बरा वाटत. आणि समोर आमचं नांदियाचं देव कायच्या ह्या साईड ना. हा हा नांदियापासून राई आमची. अरे उन्हाळ्यात भारी वाटला फिराक पण. अयो या काळुंद्राचा पोरा आणि जवळजवळ एका ना चन्नीच्या माशा म्हणजे 20 दिवस झाले आता. 20 दिवस झाल्याच आहे. कोणते तुमच्या देवळाकडे एवढ्या लांब तुमच्या सेटिंगला नाही खडे दा मोहळा एकदम सह्याद्रीच्या टोकाला. सगळा पांढरा झाला. 3 वर्ष वय आम्ही लागते टाळ तोडून 3 वर्ष झड्या बांधून राहिला होता. तू म्हणतो भ्या वाटते. भ्या कसलं कोण म्हणता भ्या वाटतं. इथं भ्या बी काय नाही आम्हाला. 3 वर्ष आम्ही का नाही तिने टाळ तोडलं त्याच्या तडक्या बांधल्या तेल लावले होय. 1 महिना रान आम्ही नीट केलं या तयार दोघांनी पूर्ण आणि मग ऊस लावायला चालू केला. इकडे तसं सहसा कोण राहू घेत नाही. लय भीती वाटतं यासाठी. आम्ही नाही कधी आपण तुम्ही ना त्यासाठी नटत्यात राहायला स्वतःची तिकडं बघूनच आता या तुमका बघू चांगला वाटतं बाबा इस्पैस. पण जेव्हाकडे काय नव्हता तेव्हा तुम्ही राहू घे ना म्हणजे लय मोठी गोष्ट. बरोबर 4ला जेवण करायचे 4ला भाकरी करायची. आम्ही 1 वर्ष येऊन केलं इथं 1 वर्ष बैल बांधायची सगळ्याला आणि असा इकडे 5 वाजता इकडून 5 वाजता आम्ही यायचे इथं यायचे बैल घेऊन. खूप सुखू कवी. आता ऊन लागलेला दाबा बाहेर. आता घातलंय जरा अजून भरपूर आहे त्याचं झुडून ठेवलेले. काय करायचं ही आपच लावली आता पावसात. यासाठी सगळी भाजीच आहे ना ही. ही गवार पडली खय सरडो पकडल्या काय मला सोडलंस कशाला ते चावल तो सगळा पकडता. हा मग तुमका भाजी बिजी खाय आणून जाऊ नको दुकानात सगळा. पावसाळ्याला पण जायत नाही त्यासाठी वांगी येते झाड आहेत 10-15. इथं यातनं मग तर काय बे आता याचं दोडकी जाईल बघितला तर त्याला लागलं तर काढून शकणार. म्हणजे बहुतेक भाजी तुमका हयच भेटता उन्हाळा पावसाळा. मग या आधी बरं सरडो पकडत. अरे जाऊ दे मरू दे नको ता पकडशील. तकडे गेलो तो तकडे गेलो तो पकडतो लो. चल हे नको हे चिकूचं झाड लागतंय तिथे. चिकूचं पण झाड हा ते काय हेच आहे ते कलम आहे ते बघ लागलेलं आहे त्याच्या वर. पपई बघा किती धरलं. पेटू येते तोडून टाकाय पाहिजे झाड. हा कशाला ते पेटवाय काय कुणाला पाहिजे ते ही कुपळून ह्या कितीतरी आहेत काय पपई. हे बघा झाड. थांबा बारकेला सांगितलंस ही झाड किती मी मारले औषध घालून लय. झाड तूर तूर म्हणजे तूर आपण डाळ तूर डाळ. हा तूर डाळ तुरीची डाळ धरलेली कधी मारण्याची धरली ती किती भरपूर होते बघ ते आता नवीन लावले म्हणजे खूप डाळी बिळी सगळ्याचा भरला बघलं जात. तू पण आता अशी शेती कर. तुरीचं हे मी लय टाकली काल कुपळून. हे रोप तुरीचं आहे. हे रोप मी लय काल त्यात कुपळून टाकले. हे पण तुरीच आहे ना. तुरीचे कुपळून टाकल्यात का. थांबा लिंबूची झाड धरतात काय हो. हा हा फुला पण चल घ्या की येता नंतर. हा चला
चला तर मंडळी आता चाललो आम्ही आता घरात. आणि असं होतं संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. भारी वाटतं एकदम जबरदस्त. वारं मस्त सुटलं.